नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले करिअरचा पाथ तयार करून देण्यासाठी आपल्याशी चर्चा करतो आहे. आता हा विद्यार्थी जो आहे त्याला साधारणतः मध्यम मार्क आहेत आणि तो टॉपर नाही आहे, परंतु त्याला स्वप्न मात्र मोठं आहे आणि त्याचा अंदाज घेऊनच तो स्वप्न पूर्ण करणार आहे. इथे आपण पाहू शकतो त्याने 11वी-12वी सायन्स घेतलं आहे. इथे त्याला थोडी शंका होती, साशंकता होती की त्याला जमेल किंवा नाही, म्हणून मी कॉमर्स त्याला डायरेक्ट दिलेलं नाही आहे. सायन्स किंवा सायन्सच्या मार्गाने जा. सायन्स जर आवडलं नाही तर तू कॉमर्सला जाऊ शकतो, अर्थात त्याच्याकडे मी नंतर येतो. आता सायन्स आवडतं आहे म्हणजे PCM ग्रुप घेऊन त्याने MST CET आणि सर्वसामान्यपणे जे आत्ता ट्रॅडिशनली BE BTech इंजिनिअरिंग लोक करतात ते केल्यानंतर MPSCच्या परीक्षांना तो जाऊ शकतो. एक म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून तो तांत्रिकी सेवांमध्ये जातो सरकारच्या. त्याचबरोबर राज्यसेवेची परीक्षा जी आहे DYSP डेप्युटी कलेक्टर, PSI, STI क्लास 1 क्लास 2 यासाठी. तिसरा ऑप्शन म्हणजे इंजिनियर झाला आहे आणि जर तो मेकॅनिकल ऑटोमोबाईल जर झाला असेल तर RTOची परीक्षा देऊन तो गव्हर्नमेंट ऑफिसर होऊ शकतो. इन केस आता तो विद्यार्थी इथे UPSC नको म्हणतो आहे म्हणून आपण त्याचा उल्लेख नाही केला. जर हे नाही झालं, सायन्स आवडलंच नाही 11वी-12वीचं, मग तो कॉमर्सला जाईल. कॉमर्सनंतर तो BCom करेल आणि इथं परत MPSCची परीक्षा त्याला कोणत्याही पदवीनंतरच्या ज्या परीक्षा असतात त्या उपलब्ध होताना दिसतात आणि तो गव्हर्नमेंट अधिकारी या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे तुमचं स्वप्न पाहत असताना तुम्ही असा हायब्रिड ऑप्शनसुद्धा विचारात घेऊ शकता, ज्याच्यामध्ये हे आवडलं नाही तर ते. आता उलट जर केलं असतं आणि जर कॉमर्सला आधी गेलं असतं तर त्याला ह्या गोष्टी शक्य झाल्या नसत्या आणि म्हणून या ठिकाणी आपण थोडासा डेअरिंगचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला तुमचा करिअरचा निर्णय तुमच्या आवडीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, कौशल्याप्रमाणे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करणारा हवा असेल तर तुम्ही इथं संपर्क करू शकता आणि अचूक करिअरचा निर्णय घेऊ शकता.